आज आपण हॉटेलमध्ये मिळतं तसंच अगदी झटपट सांबर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चवीला मस्त झालेलं आहे आणि फक्त 15 मिनिटांमध्ये बनवून झाले। सगळ्यात पहिलं आपल्याला कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करायचं। ह्यात पाव चमचा मोहरी जिरं घालायचं, चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर एक चिरलेला कांदा घालायचा आहे, सुक्या 2-3 मिरच्या आणि भरपूर सारी कढीपत्त्याची पानं घालायची। थोडंसं परतवल्यानंतर जर आपल्याला भाज्या सांबरमध्ये घालायच्या असतील तर भाज्या घालायच्या आणि पुन्हा 1-2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं। शेवगा त्याचबरोबर वांग आणि भोपळा वापरलेला आहे, टोमॅटो घालायचे। अजून तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता। लाल तिखट हळद घालायची चवीप्रमाणे आणि सांबर मसाला घालायचा आहे 1.5 ते 2 चमचे, किंवा तुम्हाला सांबर किती बनवायचे त्या अंदाजाने सांबर मसाला घाला। त्यानंतर ह्यात भिजवलेली डाळ घालायची आहे। तुरीची डाळ फक्त वापरली तरी चालेल। इथे मी तुरीची आणि मसूरची मिक्स डाळ वापरलेली आहे, अर्धा तास आधीच भिजवून घेतली। गरजेनुसार पाणी घालून चवीपुरते मीठ घालायचं। झाकण बंद करून कुकरचं 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या घ्या। अगदी मस्त असं हे सांबर तयार आहे। आता ह्यात वरून थोडंसं चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा आहे। मस्त अशी डाळ शिजली बघा आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहेत। 1-2 चमचे चिंचेचा कोळ आणि 1 ते 1.5 चमचा चिरलेला गूळ घालायचं आहे। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून ह्याला छान उकळी काढून घ्यायची। अगदी मस्त असं सांबर तयार आहे। वरून आवडत असेल तर थोडीशी फोडणी घाला किंवा मग असंच वाढलं तरी चालेल। तर थोडीशी फोडणी घालायची, कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम सांबर आपलं तयार आहे। जास्त भांडेही भरत नाही आणि झटपट हे सांबर तयार होतं। नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।